तुमच्या मनात प्रश्न आला तर की हे कोण चिकन डिनरच्या मागे लागलेला, तर हे आमच्या गावचे स्वयंघोषित युवा नेते जे स्वतःला आहे ना भावी युवा सरपंच जमतात. म्हणजे स्वतःचा जर काय आणलंय ना पंचायत समिती आणि ग्रामपंचायत ह्यातला जर का फरक विचारला ना तर यांचीच पंचायत होते. असे पण आमच्या गावचे स्वयंघोषित युवा नेते. ओके नाही गुरु. कारण मला खेळायला जायचंय. जाऊ दे ना नदीमध्ये पोहायला जायचंय. जाऊ दे ना. अरे त्याला पप्पाला ठेवलं का नदीमध्ये पबजी, नदीमध्ये पबजी व्हिडिओ काढतो लहान आहे मोबाईल घेऊन नाही नाही मस्त छान केले. अजून एकदा करा. हळ हळ व्हिडिओ बोलायचे समजलं. आता एकदा करा. माझा एक लय मोठा प्रश्न आहे. मोठा आहे का? हा सांग. कशाला बोलवलं? ए बाबा हे इकडं कशाला बोलवलं इथं? मी तेच सांगणार. सांग की बघ इकडे. मला सांगा कशाला बोलवलं इथं? हा मी तेच सांगणार आहे आता. असू दे बरं. आपले दोन भटके राहिले कार्यकर्ते. तू कार्यकर्ता आहे का? हा मग बस का तर सांगायचं तात्पर्य असतं आज आपण इथं कशासाठी जमलो माहितीये का? आपण आता नववीत आहे. विठ्ठल मारी ना आपण आता नववीत शिकतोय. तू अपार्जन मध्ये घरी राहिला. सरकारने नियम काढले. काळजी आहे तुम्हाला. काळजी केली. काळजी का तिथे फुटाला पास होणार होणार होणार. तू कसा का पास होणार रे? माझ्या हा बल्ली मला क्लास लावलाय. काय ते लावलाय कोणता क्लास? का मारलं? नाव काय तुझं? सचिन म्हणून मारलं. बाबा हे तुला नक्की काय म्हणायचं? कुठला क्लास? हे शिक्षणाचे एक क्लास वगैरे एक जुगारच झालेला आहे. पैसे कमवायचे नाही. कुठे आहे जुगाराचं क्लास? सूर्या मी तुला सांगतो काय माहितीये का तुझं म्हणणं बरोबर आहे. आजकाल कोणी बुडतंय क्लास काढतंय शाळा काढतंय मग काय? पण पप्याचा अर्थ पण वेगळा असताना बोलण्याचा. पप्या मला सांग आपल्या एरियामध्ये ना मयूर नावाचे किती क्लास आहेत रे? एकच आहे ना. मयूर मयूर एज्युकेट म्हणायचंय का? नाव याला पण लागतं. नाही म्हणजे थोडक्यात तू जो क्लास म्हणतोय म्हणजे कळलं ना थोडक्यात कुठं जाणार आहे? कुठं गेला? असू दे पण काय माहितीये का आता हे सगळं झालं माझ्या डोक्यात आहे ना एक आयडिया. बरोबर लावणार. आपल्याला गरज नाही. आपण ना जन्मताच हुशार आहे. असं आहे त्यामुळे आपण ना लावत नाही आपण घेतो. काय म्हणजे आपण तिथं काय शिकवत नाही तो. आता शिकायचं कोणाला आहे? शिकायचं कोणाला नाही. पण तिथं ना संध्याकाळचं टायमिंग आहे 7 ते 9. बेस ना. हो आणि सर पण संध्याकाळी लेट येत आहे. आणि पोराला काय पाहिजे ते करा म्हणते बघा. विषय संपला आणि 9ला देते सोडतो. म्हणजे कळलं ना तुला डेंजर क्लास सांगितलंय. कसलं टायमिंग? इव्हिनिंगचं 7 ते 9. त्यात सर येणार लेट आणि म्हणणार काय करायचं ते करा. काय पाहिजे ते सोडून देत आहे. अरे म्हणजे तुला कळतं थोडक्यात या अशा वेळेमुळं मला तुझ्या वहिनीला किती असा वेळ देता भेटेल. असा एकदम जवळ असा असं ना. हो उद्या असं जाऊन ऍडमिशन घेऊन टाकू. असं माझं पण असंच घ्या की ऍडमिशन. द्यायला वाया गेला. वायाला जाऊन क्लास कुठला लावणार ते सांगायचे. आता तेवढा फक्त क्लास लावणार आहे. तिथं काय असतं त्या क्लासमध्ये? तुम्ही थांबलं माझ्या सीसीटीव्ही नाही ना तिथं.
असं आहे का बाद एकदम बेकार. अरे थोडं हे तर ठीक आहे, हे तर काय अर्धा स्टँड ठेवा ना काहीतरी दादराव सारखा. असं द्या. मराठीतच बोल सगळी मराठीत. बरोबर मी तिकडे येऊ का? कुठे येतोय ते ये. अरे मी पण फोटो स्टुडिओ आहे ना. अरे तिकडं मोठमोठी कार्यक्रम होत्या. मला पण काम कागद गोळा करायची आपली चिल्लर काम आम्ही तुमच्यासारखी नाही करत. तुम्हाला माहिती आहे मला आधी तुझ्या त्या आवडीला पिटेक्स लाव घरी जाऊन. चार माणसं बसले तर काय करावं कळतं का? अरे दादा मला तुझी लय आवड आहे. असे मोठमोठे कार्यक्रम होत्या, मोठमोठी लोक येतात. मला पण एखादा काम मिळेल. हे म्हणे आता जे काही स्वप्नाच्या झाडावर चढलायस ना तू तेवढं जर रसा खाली उतरलास ना. तुला माहिती आहे फी किती आहे? किती आहे फी नाही ना माहिती? नाही ते मला पण नाही. आपल्याला कुणाला माहिती फी किती आहे ते पण मला माहित नाही. काय आहे? लाखात ते लाखात. तुला माहिती आहे आपण जसं आता मराठी बोलतोय ना तसं त्या क्लासमध्ये ना लोक ती स्वतःला हुशार कोण म्हणणार. तर काय आहे माहितीये का आपण आपल्या आयुष्यात म्हणजे हे ना थोड्या वेळच्या आनंदासाठी आपण आपल्या आयुष्याचं नुकसान करतोय ना. आता ह्यो सूर्या त्याला ती दादा म्हणायचं. ह्याचा जो दादा ह्याला बरं ह्या दोघांना पण घेऊन दादा त्याला ती पोरगी बघायला भेटावी म्हणून तो क्लास लावणार. वहिनी साहेब ह्याची वहिनी साहेब तुझी बी वहिनी साहेब दोघांची पण वहिनी साहेब. त्यांना ती मुलगी बघायला भेटावी म्हणून ती इथं क्लास लावणार. हो राम भाऊ रामो नाही रामराव नाव रामो बाप्पाचे नाव आहे. आता आहे का तो रामराव तो काय तर म्हणजे पटणारांच्या इथे क्लास लावणार का तर तिथं गायच्या पायाला भेटते ना तिथे नेहमी नाही एकदम बाप हो भीक मागल्या म्हणजे कसं कार्यक्रमामध्ये काम करायला भेटतील ना म्हणजे तो क्लास लावणार. अरे पण ह्यामध्ये आपल्या आयुष्याचं नुकसान आहे ना. अभ्यास कोण करणार आहे का त्यात करिअर करायचं आहे तुम्हाला. तर म्हणून सांगतोय की मी क्लास लावलाय तो लावा. कुठला आधी आणून घे. चालेल सांगतो मी सांगतो की तो लावला क्लास. कुठला लावलाय तो. अरे पण सांगशील का मयूर हे जुगार. बस 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 इकडे तू ना आधी त्या क्लासचं नाव कसं घ्यायचं ते शिकायचा क्लास लाव. ऍडमिशन घे नाव घेताय ते चालले क्लास लावायला. आयडिया माझ्याकडे रिलायन्स ना सिंपलची नावं सांगून झाली आता इकायला वाटतं का. अरे काय आयडिया म्हणजे माझी कल्पना आहे. माझी पूजा लाल वाटते हात गाडी भागामध्ये नाही हे मात्र चांगलं जुळून आलं. काय नाही पाण्यामध्ये कधी कोणाला कळत नाही आणि साच्यानंतर कधी कोणाला दिसत नाही. अरे काय बरोबर आहे. अरे एक नंबर. ए बाप्या तुझ्या आबाची पॅन्ट सेम आहे तुझ्या आबाची सारखीच. आता काय नाही क्लास फटाफट सांग मुद्द्यावर आहे. काय मस्त आहे ना. एक प्रत्येक क्लास बद्दल सांगतो मी. एक क्लास आहे त्याच्यामध्ये मस्त एसी आहे आणि थांबे एक सेकंड मला फोन आलाय. अरे काय ते त्याला जुलाब लागले मी काय करू. डॉक्टर नाही तिथं त्या बाजूच्या गावातला डॉक्टर पाठवतो फक्त माझी काय करा माहिती का जाण बरं करा लवकर माझ्या कमिशनचं तेवढं बघा. जुलाबाला मी तुमची गरज पडते का. अरे सगळ्याला आहे आपण फुल सोल्युशन. आता काय माहितीये का क्लास तर सांगा ना काहीतरी क्लास. आता आहे ना समजा असं काही प्रॉब्लेम झाला तर जो एक क्लास आहे आपला त्यात आणि इंग्लिश कबोर्ड क्लास ठीक आहे इंग्लिश कबोर्ड म्हणजे ते नको ते नाही. आमच्या पण घरात आहे ना पण हे आता कार्यकर्ते जमत नाही कधी इंग्लिश बघितलंय. हो बसलं ना वरच त्याच्यावर आपल्याला मराठी लागते. दादा आपण त्यांच्याकडून ऐकूया. एक आहे अजून दुसरा क्लास त्या त्यानं मस्त आपलं तांबाखू
कर्करोग होतो. मी काय म्हणतोय हे बघ काय कर, तंबाखू अशी फेकून द्यायची असते. क्लास आहे का त्यांना असं मस्त आपलं फर्स्ट क्लास बसतो ना बेस्ट हा पाकडे हो मस्त अशी एसीची हवा येते एकदम म्हणजे क्लासमध्ये CCTV आहे काय फायदा नाही. तर मी माझा एक प्रश्न आहे, तुम्ही एजंट आहेत ना, मग असा कुठला क्लास आहे की तिथे नुसत्या पाया शिकवते? काय काय तुझं वय काय? म्हणजे सरांकडे आपण आता क्लास लावूया, काय बोलतो? परत अरे काम करा त्यांना त्यांना बोलवायचं बरं ठीक आहे. आले आले काय या ना तर या. हा या इथे इथे बघतो तू पप्पिया पप्पिया आता डायरेक्ट आपण प्रश्नाकडे बोलूया. आपण काय करूया माहितीये का, मला सांगा तुम्ही कधी हिंदी पिक्चर बघितलं का जेवायला वाचल्यावर? तो डायलॉग कधी ऐकलाय का हो तुम्ही की इतने में इतना इच मिलेगा? बराच वेळा बराच वेळा ऐकलाय ना, याने ऐकलं त्यांना तो वळला नाही पोरांनो. काय माहितीये का तुम्ही? हा मला सांगा, तुम्ही तुमच्या क्लासची फी किती आहे? एवढीशी. हा बरोबर. मग तुम्ही एवढं का शिकवता हो? म्हणजे सांगायचं प्रिय एवढंच आहे, रात्रीच्या 2:30 वाजता हे पोरांना बोलावतात. रात्रभर क्लास घेतात, पहाटे 5ला लाद घालून उठवतात. आणि मग कधी लाद घालत नाही पोरांना. 5ला उठवतात, परत अभ्यासाला बसवतात. म्हणजे मला सांगा ना, तुमची जेवढी फी आहे ना तर तेवढे शिकवत जावं ना पोरांना. त्यांची ती स्टाईल असेल शिकवायची. लाद घालून मी याला नातं घालत नाही का? त्याशिवाय मोठीवर येत नाहीत पोरं. बरं आता तारांगण ऐक तुमचं राहू द्या. हा काय म्हणजे त्याच्या मागे छोटंसंच कारण आहे. कारण या क्षेत्राकडे मी फक्त व्यवसाय म्हणून पाहत नाही, तर ते एक समाजकारण म्हणून बघतो. बरोबर. यामुळे प्रयत्न असा असतो का फी किती दिली याला महत्त्व नाही आहे, कुठल्या विश्वासाने मुलगा माझ्याकडे आला आणि तो विश्वास कसा सार्थकी लावायचा मी त्याला महत्त्व देतो. कारण मी मुलांचा विचार कधीच करत नाही, मी पालकांचा विचार करतो, त्यांच्या डोळ्यांचा स्वप्नांचा विचार करतो. त्यामुळे सगळं कृत्य माझ्या हातात. पाहायला गेलं तर लव्ह मॅरेज आणि अरेंज मॅरेज हे दोन्ही शब्द माझ्या लग्नाच्या दृष्टीने लागू होत नाही आहेत. कारण असं आहे की पालकांच्या आणि आईवडिलांच्या संमतीने मी लग्न केलं आणि नंतर लव्ह झालं. अच्छा नाही सर बरं आहे. असं झालंय का? नाही, मला सांगा तुम्ही, आता तुम्ही एवढे कडक राहता क्लासमध्ये, या आजकालची पोरं आहेत, पिढे आहेत, अहो त्यांना प्रेम करायला 2च जागा आहेत, एक तर शाळा आणि दुसरं म्हणजे क्लास. हो तुम्ही जर असं तिथं त्यांना सेपरेट ठेवा आणि अशी कडक शिक्षण नाही, कुठं जायचं त्यांनी? आता तर गार्डनमध्ये पण बसून देत राहते. तुम्हाला बरं माहिती असू दे. जर थोडक्यात काय माहिती का, प्रेमाबद्दल तुमची व्याख्या काय हेच विचारतो. प्रेम हे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं असं कुठेतरी मी वाचलंय. त्या वेळेच्या आधी कुठलं काम करू नये आणि वेळेनंतर, नाहीतर नुकसान हे पदरी पडतं, यात काही वाद नाही.